भद्रकाली प्रोडक्शनचं नवीन नाटक नवीन वर्षात रंगभूमीवर येते। चित्र पाहिजेत, पिंड पाहिजे, पिंड। ह्या सगळ्याच्या पलीकडेही आपल्या मनात सतत काहीतरी चालू असतंच ना। जगानं घाण केलेलं पाणी शुद्ध कसं करता येईल ते बघतो। चला सुख मिळवूया। मुख्य म्हणजे त्याला कुठलीही गोष्ट लगेच कळायची आणि ते हवं होतं ते मागायचं होतंस ना, पुरवलंच कमी। आम्ही आमचं काम करतो म्हणून तुम्ही जगू शकता। नवीन वर्षाची एकदम जोरदार सुरुवात झाली। खूप जास्त आनंद आहे या गोष्टीचा, कारण भद्रकालीची ही 50वी नाट्यकृती आहे आणि अशा एका महत्त्वाच्या प्रसंगाचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत त्याचा मला खूप जास्त आनंद आहे। समुद्र ही माझी खूप आवडती कादंबरी होती। मिलिंद बोकील सरांची मी फॅन आहे बेसिकली त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यांची, आणि त्यातली समुद्र माझी विशेष आवडती कादंबरी आहे। 3 वर्षांपूर्वी मी ही कादंबरी जेव्हा वाचली होती पहिल्यांदा, तेव्हाच मी चिन्मयला सांगितलं होतं की हे मला खूप आवडलं, ह्याच्यावर काहीतरी झालं पाहिजे। आणि आज 3 वर्षांनी इट इज लाईक अ ड्रीम कम ट्रू की त्या पुस्तकावर आधारित एक नाटक होतं आहे आणि त्यातली एक अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा, प्रमुख भूमिका नंदिनीची मी करते। खूपच मस्त वाटतंय। कशी आहे नेमकी नंदिनी? की आपण जे समुद्र नाव दिसतं की आपण जसं म्हटलं जातं की समुद्राचा तळ। इंटेन्स नाटक आहे, फार इंटेन्स व्यक्तिरेखा आहेत दोन्ही। म्हणजे वरवर बघायला ते खूप सुखी नवरा बायको आहेत, त्यांचं उत्तम चाललंय सगळं, सांपत्तिक स्थिती उत्तम आहे, लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत, लवकर लग्न झालंय, मुलगा लवकर झालाय, त्याच्यामुळे मोकळी पण ती लवकर झाली आहे त्याच्यात। सो एका पॉईंटला आल्यानंतरचं जे रिकामपण असतं त्यांनी कुठेतरी ती घेरली आहे। आणि ओव्हरऑल नंदिनीची व्यक्तिरेखा समजा आपण बघायचं झालं तर मला असं वाटतं की ती स्वतः एक समुद्र आहे। जसं भास्कर शेवटी म्हणतो की त्या समुद्राचा थांग लागत नाही, आपल्याला फक्त वरवरचा समुद्र दिसतो, त्याच्यावरच्या लाटा दिसतात, पण खरा समुद्र खूप आत खोल तळाशी आहे आणि तिचं मनही ते तसंच कुठंतरी आहे। त्याच्या आत जी खळबळ आहे ते ती वरवर दाखवत नाही, पण खूप विचार करणारी आणि त्याचबरोबर स्वतःच्या निर्णयांची पूर्ण जबाबदारी घेणारी अशी ती मुलगी आहे। त्यामुळे मला ती खूप जास्त आवडली आहे कॅरेक्टर म्हणून, व्यक्तिरेखा म्हणून। आणि मतं तिचं जे काही म्हणणं आहे ते मलाही खूप जवळचं वाटतं, किंबहुना प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला ते जवळचं वाटेल, जी जी खरं आहे तिच्या स्वतःबरोबर, जी प्रामाणिक आहे अशा। स्पृहा 2च पात्र आहेत आणि मी आता बघतोय की प्रेक्षक एकदम सुन्न होऊन नाटक बघतात, कुठेही असे बोर होणं किंवा असं नाही। एरवी एक पात्र जातं, दुसरं येतं, त्यामुळं प्रेक्षकांना थोडीशी सवय असते। चिन्मय आणि तू दोघंच आहात। हे खेळवून ठेवणं जे आहे, म्हणजे रिहर्सलची मजा असेल किंवा तुम्ही जे छोटे छोटे प्रसंग हे याच्यातले एक्सप्लेन केले आहेत, काही ठिकाणी लोकांना ते सर्वसामान्य प्रेक्षक असेल खटकतं, तुमचा राग येतो, अरे असं कुठं असतं का? असं होऊ शकतं, कारण काय होतं, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात आणि साधारणपणे आपण एक लेखकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, तो मांडायचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे प्रत्येक माणसाला मतं पटतील असं नाही, पण आपल्यापेक्षा विरोधी एक मत असू शकतं, हे जिथं आपण ॲक्सेप्ट करायला सुरुवात करतो, मला असं वाटतं ती खरी चांगली सुरुवात असते कुठल्याही गोष्टीची। आणि आमच्या नाटकातनंही हेच सांगतो आहोत आम्ही की 2 व्यक्ती या वेगवेगळ्या असतात, त्यांची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते, पण ती तशी असते म्हणून आपण एकत्र चालू शकतो। कसं सांगू तुला, ह्या सगळ्याच्या पलीकडेही आपल्या मनात सतत काहीतरी चालू असतंच ना। ते त्या क्षणी कोणाला तरी सांगावंसं वाटतं, मग ते काही असेल, कदाचित अगदी क्षुल्लक देखील असेल। आणि खरं सांगू काय, असं वाटतं ना की सगळं सांगायला लागूच नाही, आपण न सांगताच समजावं ते दुसऱ्यांना। आणि मला ते कधीच समजू शकत नाही। भास्कर, तू असतोस तेव्हा ऐकतोस, पण नसतोस तेव्हा तुझी फॅक्टरी आणि इतर सगळे व्याप असतातच ना तुला। खरंच मिलिंद बोकीलांची कादंबरी आहे। नाटकाचा विषय म्हटलं की एखाद्या स्त्रीचे परपुरुषाशी संबंध, आणि तो एवढा आपण जे म्हणतो की बोल्ड नाटक आहे, बोल्ड धाडसी विषय आहे। अर्थात मला स्वतःला की स्पृहा जोशी हा विषय करते, स्पृहा जोशी हे नाटक करते म्हणून याच्यात नक्की काय ते, का मग आजची हल्लीची नाटकं बघतो त्यांच्या टायटलवरूनच लक्षात येतं की मसालेदार विषय, तो मसालेदार पद्धतीनेच मांडला जाणार आहे।
तू या नाटकाकडे कसं बघतेस नेमकी, की स्पृहाचं नाटक आहे म्हणून प्रेक्षक येत आहे ते बघायला? एका बाजूला निश्चितपणे हा आनंद आहेच की माझ्यासाठी समजा प्रेक्षकांना वाटत असेल की आपण एक वेगळ्या विषयावरचं नाटक जाऊन बघूया, तर मला खूप जास्त बरं वाटतं या गोष्टीचं. मुळात ही मिलिंद बोकिलांची एक अत्यंत सुंदर आणि समर्थ अशी कादंबरी आहे. आपल्याकडे वेगवेगळे विषय आत्तापर्यंत नेहमीच रंगमंचावरती हाताळले गेलेत. स्त्री पुरुष संबंध हा विषय आपल्या रंगभूमीला नवा नाही आहे. या विषयावरची अनेक नाटकं येऊन गेलेत. समुद्राची गंमत ही त्याच्या मांडणीत आहे, किंवा त्यामध्ये जे बोललं जातं, ज्या पद्धतीने ते सगळे भाव व्यक्त होतात, ती या नाटकाची गंमत आहे. तो या नाटकाचा स्ट्रॉंग पॉईंट आहे. शांतपणे दोन माणसं बसून एकमेकांशी काहीतरी बोलतायत, एकमेकांच्या मनातलं एकमेकांना काहीतरी सांगतायत. आणि बोल्ड विषयाचं सादरीकरण हे बोल्डच असावं लागतं असं नाही. आपण इतर गोष्टींमधनं सुद्धा तो बोल्डनेस पोचवू शकतोय का, किंवा मुळात बोल्डनेस पोचवण्यापेक्षा तो विषय आणि त्याचं गांभीर्य हे पोचवू शकतोय का, ते सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि आमचा निर्माता प्रसाद कांबळी असेल किंवा चिन्मय मांडलेकर आमचे दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेते, त्यांनी ह्या विषयाचं गांभीर्य पुरेपूर सांभाळलं आहे असं मला वाटतं. आणि स्क्रिप्ट असेल, नाट्य रूपांतर स्वतः चिन्मयनी केलं आहे, त्यातलं एक गांभीर्य, त्यातली एक नजाकत, हे सगळं सांभाळून ते झालेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या प्रेक्षकांना आपण काहीतरी चांगलं इथून घेऊन गेलो, एक वेगळा दृष्टिकोन आपण इथून घेऊन गेलो, एक वेगळी बाजू, वेगळं मत इथून घेऊन गेलो, एवढं तरी दाखवण्याचं सामर्थ्य या समुद्र नाटकात आहे. आपल्यासोबत आहेत चिन्मय मांडलेकर. एकतर दिग्दर्शक म्हणून वेगळा प्रश्न, की जी मिलिंद बोकिलांची कादंबरी आहे, आपण म्हणतो की विषय तसा खूप असा बोल्ड होता, पण नाटक पाहिल्यानंतर किती कंट्रोल्ड असू शकतो, की प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपण बघतोय मी, की एखादं म्हणतो की मसालेदार नाटक आलं की त्याचे मसालेदार संवाद आणि प्रेझेंटेशन असतं, असंच मनामध्ये होतं. नाही, मला मुळात मिलिंद बोकिलांची कादंबरी बोल्ड किंवा काही असण्यापेक्षा ती खूप खरी आहे. आणि हे असे काही विषय आहेत जे आपण स्वतःशी सुद्धा कबूल करत नाही किंवा स्वतःशी सुद्धा बोलत नाही. आणि आपण नॉर्मली असं म्हणतो की समुद्रावर माणूस गेला की तो स्वतःशी बोलायला लागतो. तर त्याचाच फील एक मला साधारण या नाटकातून द्यायचा होता, की असे काही विषय टच करायचे होते नवरा बायकोच्या रिलेशनशिपमधले, जे नॉर्मली आपण आयदर त्याच्यावर सोपी उत्तरं शोधतो किंवा त्याला इग्नोरच करतो. दुसरी गोष्ट अशी की मराठी रंगभूमीला येणारा प्रेक्षक आणि मराठी रंगभूमीवर प्रेम करणारा प्रेक्षक तो खूप प्रगल्भ आहे. आणि ॲट द सेम टाईम त्याला चांगलं काय वाईट काय, मग ते बोल्ड आणि सनसनाटी आणि मसालेदार ह्यातला फरक त्याला खूप चांगला कळतो. तर मला त्याची भीती नव्हती कधीच की लोक नाही आवडेल की नाही. आणि आपण एक म्हणजे उद्या नवरा बायको जरी ते नाटक बघायला आले, कारण तसं आम्ही नाटकाच्या जाहिरातीत टाकलं की 12 वर्षाखालील मुलांना प्रवेश नाही, कारण हा उगाच त्यांना एक्सपोज होण्याचा विषय नाही. पण नवरा बायको जरी आले किंवा एखादा मित्रमैत्रीण आले किंवा एखादा मुलगा आणि वडील आले, तर त्यांना एम्बॅरेसमेंट होऊ नये बघताना नाटक, त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सापडावीत, एवढंच. काय करत होतीस तिथे बसून? काय बघत होतीस? समुद्र. तो तर काय आता पाहायचाच आहे. हो ना, मग तू सारखं मग काय करते? काय म्हणलं तरी काय भास्कर. भास्कर, आपल्या लग्नानंतर पहिल्यांदा आपण बँगलोरला गेलो. रात्रभर प्रवास करून दमून पोहोचलो. अशीच हॉटेलची रूम होती. आपण चेक इन केलं, बॅगा ठेवल्या, रूमचं दार बंद केलं. 1 सेकंद आपण एकमेकांकडे पाहत उभे राहिलो आणि मग अंगात फडका उडल्यासारखे एकमेकांना बोललो. ना जागेची पर्वा केली ना वेळेची. भास्कर, ते सगळं तू आत्ता कशाला ताईकडे, तुझ्या ताईकडे, नगरला, त्यांच्या गच्चीच्या पॅसेजमध्ये. आणि तुला आठवत आहे का, राजू वर्षभराचा होता तेव्हा, आपल्या बेडवर बाजूलाच खिदळत पडला होता आपल्या, तरी भास्कर, तुला नेमकं काय म्हणायचंय? मला नेमकं काय म्हणायचंय हे तुला अजूनही जर कळलं नसेल तर मग काय, पूर्णच खुंटलं. दिग्दर्शक म्हणून की आपल्या मराठी प्रेक्षकांना सवय झाली छान छान असावं, असे काही आपल्या घरात हे असं नसावं, अशी एक मेंटॅलिटी आहे, तुला पण मान्य करशील. असा विषय मांडताना नाटक यशस्वी तर व्हायला पाहिजे, प्रेक्षक तर यायला पाहिजे, पण मग थोडंसं धाडस वाटत नाही? धाडस केलंच असेल तर ते निर्मात्याने केलंय. खरं तर हे नाटक त्याने रंगभूमीवर आणलंय आणि प्रसादचे मी त्यासाठी खूप आभार मानतो. त्याच्यासाठी हे नाटक महत्त्वाचं आहे, कारण भद्रकाली प्रोडक्शन्स जी एक अत्यंत अग्रगण्य संस्था आहे, तिची ही 50वी नाट्यकृती आहे. आणि 50वी नाट्यकृती करताना त्याने
एक सो कॉल्ड साच्यातलं नाटक न निवडता एक अत्यंत मी असं म्हणेन की खरंच आहे वेगळ्या विषयावरचं नाटक ते त्याने निवडलं, याच्याबद्दल मी त्याचं खूप आभार मानतो, त्याचं खूप अभिनंदन करतो. आणि प्रेक्षकांनी आता ह्यातनं काय घ्यावं किंवा प्रेक्षकांना ते कसं वाटावं हे मी प्रेक्षकांवर सोडलंय. पहिल्या प्रयोगाचा रिस्पॉन्स पाहता माझा मराठी प्रेक्षकांवर जो विश्वास आहे तो कुठेतरी सार्थ आहे असं मला वाटलंय. चिन्मयचा लुक जो बघतो आहोत, या लुक मागे पण काहीतरी वेगळं आहे, कारण कारण नाव, या लुकच्या मागे जे नाव आहे ते घरचंच आहे. हो, नेहा माझी पत्नी आहे आणि तिने याचं लुक डिझाईन आणि रादर माझ्यापेक्षा जास्त स्पृहावर तिने जास्त भर दिला होता, कारण स्पृहा ही नाटकाची नायिका आहे. माझा खरं तर हा लुक जो आहे म्हणजे माझं दिसणं जे आहे आता ते माझ्या मालिकेसाठी आहे, पण हे खरं आहे की असे कपडे घालायला मिळणं, असं छान दिसणं आणि 2च पात्र जेव्हा असतात तेव्हा तो लुक डिझाईन होणं. आणि नेहा माझी पत्नी असली तरी तिचं डिझायनिंगचा सेन्स किंवा तिने आजपर्यंत ती अगदी घरात सुद्धा एखादी गोष्ट जेव्हा डिझाईन करते तेव्हा त्यातला जो एक सेन्स आहे तो मला खूप भावला होता. आणि म्हणून जेव्हा हे नाटक समोर आलं तेव्हा मी तिला आउटराईट विचारलं की मला असं वाटतं की याचं कॉस्ट्युम डिझाईन तू करावंस. तर तिला आधी ते असं वाटलं की नाही पण मी काही प्रोफेशनल कॉस्ट्युम डिझायनर नाही. मी म्हटलं ठीक आहे, प्रोफेशनल कॉस्ट्युम डिझायनर कदाचित तोच विचार करतील, तू कदाचित थोडासा वेगळा करशील. आणि म्हणून नेहा आणि प्रसादने एकूणच सगळ्या क्रूने सुद्धा संमती दिली आणि आता जे दिसतंय स्टेजवर ते खूप सुंदर आहे. त्यामुळे माझा विश्वास तिथेही सार्थ ठरला. सगळं सगळं दूषित करून ठेवलं. आम्ही आमचं काम करतो म्हणून तुम्ही जगू शकता. मग कोणाच्या पापाचं काय जात आहे, देवळाचा कळस षटकोनी होता का अष्टकोनी होता याच्यावर चर्चा करत बसाय. खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आपल्यासोबत आहे निर्माता प्रसाद कांबळी. पहिल्यांदा तर खूप खूप अभिनंदन की 50वी कलाकृती आहे आणि समुद्रासारखं नाटक रंगमंचावर येते. काय प्रवास, कारण आम्ही जे गेल्या काही वर्षांमध्ये तू समर्थपणे जबाबदारी सांभाळतोयस, अनेक हिट नाटकंही प्रेक्षकांना दिलेली आहेस, सवय लावली रादर. कसा प्रवास वाटतो सगळा? नाही, धन्यवाद झीचे की झी 24 तास की तुम्ही आज आलात 50व्या कलाकृतीच्या निमित्ताने. मला वाटतं पप्पा गेल्यावरती पप्पांनी जवळजवळ एक भद्रकाली प्रोडक्शनची स्थापना करून 25 वर्षात एक 38 कलाकृती केल्या होत्या. पप्पांची शेवट म्हणजे बसस्टँडपासून पांडवलोरे बाईलो, रातराणी, अफलातून जी वेगवेगळी नाटकं दिली होती त्यांनी शेवटचं नाटक भैयात पसरली होतं. भैयाच्या नंतर म्हातारे जमीन पर माझी पहिली नाट्यकृती होती. नंतर सुखांशी बांधतो आम्ही, बेचकी, नांदी, आम्ही सौकुमुद प्रभाकर आपले म्हणा, काही नाटकं त्याला यश एवढं मिळालं नाही. म्हणजे भारत भाग्यविधाता असेल, त्याच्यामध्ये म्हातारे जमीन पर असेल, झोल बच्चन असेल, म्हणजे विषय जो मला आवडतो, जो मला रुचतो, माझ्या मनाला पटतो ॲज अ प्रेक्षक म्हणून, तो मला वाटतं की तो मी आणण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जे बघतोय की भरपूर नाटकं तुझी बॅक टू बॅक येत आहेत, पण चिन्मय मांडेकर आणि प्रसाद हे खूप जबरदस्त ट्युनिंग जमले गेल्या काही वर्षात. मला वाटतं सुखांशी बांधतो आम्ही हे त्याच्या पण म्हणजे चिन्मय मांडलेकरचं मी एक लफडं नाटक बघितलं होतं, जे 2 पात्रीचं नाटक होतं. त्याच्यामध्ये आदिती सरंदर आणि तो होता. विनय काकांनी ते नाटक बसवलं होतं. माझी त्याची ओळख होती, पण सुखांशी बांधतो आमच्या कास्टिंगच्या वेळी चिन्मयचं कास्टिंग झालं. कट टू त्याच्यानंतर त्याचं तिथे मी चिन्मय त्याला त्याचं यश आणि त्या गोष्टी आणि त्याचा जो काही एक आपण म्हणतो एक वेवलेंथ असते. मला वाटतं की त्यांनी मला सांगितलं की आपण समुद्र, जे स्पृहाने सांगितलं आपण करूया. मला 1 लाईन सांगितली, मला ती आवडली. आणि मला वाटतं बेचकी म्हणा किंवा सुखांशी नंतर बेचकी, नांदी, पांडगो आणि आता हे म्हणजे मला वाटतं चिन्मयचं आय थिंक हे 5वं प्रोडक्शन असेल भद्रकाली बरोबर, काही लेखक, दिग्दर्शक, कलाकार या नात्याने. आणि मला वाटतं की ती मैत्री आहे. फॅक्टरी काही एका दिवसात नाही ना उभी राहील. आता हे सगळं करताना हेमाडपंथी देवळांच्या सज्जावर नक्षीकाम कसं करतात ते शिकायचं राहून गेलं. तू तुलना का करतोय? अगं कारण तू त्याला भास्कर, तू नसायचंच त्यावेळीबद्दल बोलतेय मी. हे तूही मान्य करशील की असा चिक्कार मिळू राहायचा माझ्याकडे जेव्हा तू नसायचास. त्यावेळी त्याची कंपनी चांगली वाटायला लागली मला. ते सगळं झाल्यावर आम्ही असे उभे होतो तेव्हा तो म्हणाला तुझ्या नवऱ्याला जर कळलं की मी तुला घेतोय तर त्याला काय वाटेल. पहिल्यांदा क्षणभर मला कळलंच नाही तो काय बोलून गेला ते, पण जेव्हा कळलं तेव्हा अशी वीज गेली माझ्या डोक्यातून. मलाच कळलं नाही, माझा हात खाली उठला. तू मारलंस तर संडेची मुस्काटात मारली मी त्याच्या. अख्ख्या खोलीवर आवाज झाला. काय 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 समजत होता तो? मी
कुठेतरी ती वेवलेंथ मला वाटतं जमावी लागते असं, म्हणजे त्याच्यामुळे मला वाटतं की माझ्या 12 प्रोडक्शनपैकी 5 प्रोडक्शनमध्ये तो आहे. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.